आता निवडणुका आल्या आणि निवडणूक प्रक्रियेवर टीका, विरोध अशा गोष्टी होणार नाहीत असं कसं होऊ शकतं? त्यात आता महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षाने सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरलेला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काळात मतदारांचा आकडा अचानक कसा वाढला असा सवाल राहुल गांधी यांनी सातत्याने केला आहे. आता पुन्हा एकदा राहुल गांधी निवडणूक प्रक्रियेवर निशाणा साधत आहेत. सध्या बिहारमधील मतदार याद्यांचे गहन पुनरीक्षण मोठ्या वादाचा विषय बनलेला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून लाखो मतदारांची नावे या यादीतून हटवण्यात आलेली आहेत. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून हा मुद्दा संसदेत सतत उपस्थित केला जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. विरोधी पक्ष संसद चालू होताच यावरून घोषणा देतात, फलक फडकवतात आणि गोंधळ घालतात. त्यामुळे संसदेतील कामकाज वारंवार तहकूब होत आहे. विरोधकांचा आग्रह आहे की या विषयावर खुली चर्चा व्हायला हवी, मात्र सरकार चर्चेला परवानगी देत नाही. सरकारचा युक्तिवाद असा आहे की मतदार याद्यांचा विषय हा निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे सरकार किंवा संसदेत यावर चर्चा होऊ शकत नाही. सरकारचा हा पवित्रा विरोधकांना मान्य नाही. त्यांच्या मते जर मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाला असेल आणि निवडणूक प्रक्रियेचं पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला असेल तर तो विषय संसदेत चर्चेला येऊ शकतो. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा आहे, त्यामुळे त्यावर प्रश्न उपस्थित करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. 65 लाख मतदार वगळले गेले. बिहारमध्ये जी नवीन मतदार यादी तयार केली जात आहे त्यामध्ये सुमारे 65 लाख मतदारांची नावे वगळली गेल्याचा आरोप आहे. या यादीमध्ये काही मृत व्यक्तींची नावे आहेत तर काही जिवंत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी आता जनतेसाठी उघड करण्यात आली असून नागरिकांना आपली नावे तपासून तक्रार दाखल करण्यात व्याव्यात हवी. निवडणूक आयोगाने 1 महिन्याची मुदत दिली आहे. विरोधकांचा प्रश्न असा आहे की सगळी प्रक्रिया इतक्या कमी वेळात आणि निवडणुकीच्या तोंडावरच का रेटून नेली जात आहे. काहींचा आरोप असा आहे की सत्ताधारी पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या विरोधातील मतदारांची नावे यादीतून काढून टाकली आहेत. भाजप या आरोपांना फेटाळून लावत आहे, मात्र विरोधक हे मुद्दे वारंवार मांडत आहेत. सरकार आणि विरोधकांमध्ये तोडगा का सापडत नाही हा मुद्दा प्रामुख्याने येतो. मध्यंतरी असे वृत्त पसरले होते की सरकार निवडणूक सुधारणा या व्यापक विषयावर चर्चा करण्यासाठी परवानगी देणार आहे. त्यामध्ये बिहारमधील मुद्दाही सामावून घेतला जाईल, परंतु हे वृत्त खोटं ठरलं, कारण सरकारने अजूनही असा कोणताही अधिकृत प्रस्ताव दिलेला नाही. जर सरकारने चर्चा परवानगी दिली तर त्या चर्चेला उत्तर कोण देणार, कारण हा विषय कोणत्याही खात्यातील येत नाही असे सरकारचं म्हणणं आहे. पण विरोधकांचा आग्रह आहे की हा मुद्दा सरकारने टाळू नये. संसद हे चर्चा करण्याचे ठिकाण आहे, असा महत्वाचा मुद्दा तिथं येणं गरजेचंच आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार मतदार याद्यांमध्ये गैरव्यवस्था ही केवळ बिहारपुरतीच मर्यादित नाही, तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांमध्ये अशाच तक्रारी आहेत. काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरी असल्याचे आरोप केले जातात, पण याचे ठोस पुरावे फारच थोडे समोर येतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच दावा केला आहे की त्यांच्याकडे या प्रकरणाचे ठोस पुरावे आहेत. त्या 8 ऑगस्ट रोजी हे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. त्यांच्या मते हा गौप्यस्फोट इतका मोठा असेल की त्यानंतर देशातील निवडणूक आयोगच गायब होईल. अशा प्रकारचे गंभीर आरोप विरोधकांकडून होत असताना सरकारने चर्चा टाळणे म्हणजे लोकशाहीला दाबण्यासारखं आहे, असं अनेकांचं आता मत आहे. एकूणच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा विषय आता केवळ निवडणूक आयोगापुरताच राहिलेला नाही. आता राजकीय हस्तक्षेप, निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न आणि लोकशाही मूल्यांची चर्चा यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे संसदेत यावर खुली चर्चा होणं गरजेचं आहे. सरकारने जर या विषयावर चर्चा टाळली तर संशय गडद होईल. लोकशाही मजबूत करायची असेल तर सर्व पक्षांनी या मुद्द्यावर सखोल चर्चा करायला हवी. बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.